सार्वत्रिक निवडणूक 2025 या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण प्रभाग 7 मध्ये भव्य अशा प्रमाणात प्रचार रॅली सुरू आहे। प्रभाग 7 मध्ये दोन्ही उमेदवार उषा नत्तूजी डुत्रे आणि नितीन दाभेकर अतिशय चांगले सृजनशील आणि सर्वांच्या परिचयाचे उमेदवार आहे। त्यासोबत या शहराचे अध्यक्ष म्हणून विद्याताई सचिन आत्राम यासुद्धा एक टीचर असून त्यासुद्धा संवेदनशील उमेदवार आहे। तीनही उमेदवार अतिशय मनमिळावू स्वभावाचे आहे आणि प्रभाग 7 मध्ये जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आपण पाहत आहोत वणी शहरात आज जे भारतीय जनता पार्टीनं जे विकास केला, जे डेव्हलपमेंट केलं, बदलतं या वणीचं स्वरूप केवळ भारतीय जनता पक्षामुळेच झालं। त्या विधानसभेचा 10 वर्ष मी आमदार होतो। आमदार असताना त्या शहराची प्रत्येक रस्ते असो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उद्यानं, नाट्यगृह असे अनेक सामाजिक क्षेत्रात आपण काम केलं आहे। 9 वर्षानंतर वणी नगर परिषदेची निवडणूक होत आहे। जनतेमध्ये उत्साह, मतदारामध्ये उत्साह, निश्चितपणे या शहराचा बदलतं स्वरूप आणि भविष्य हे भाजपाच्या हातात आहे। भाजपानं अनेक चांगले काम केलं आहे, निर्णय केला आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा महाराष्ट्राचे CM आहे। त्यांच्या माध्यमातून या शहराला प्रचंड प्रमाणात निधी येणार आहे। या निधीच्या माध्यमातून या शहरात असो, शहराच्या अनेक महिला भगिनींना जवळपास 15 ते 20 हजार महिलांना आपण जी आहे फडणवीस आहे म्हणून आज लाडली बहिणीची योजना सुरू आहे। म्हणून मी आनंद यासाठी होतो आहे। एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय, प्रचंड उत्साह, मतदारामध्ये असलेला आनंद निश्चितपणे 2 डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्या 2 डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून हे शहराचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे असा मला आत्मविश्वास आहे। म्हणून मी वणीकर जनतेला, वणीतील मतदारांना सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो, आपण ज्या ठिकाणी ज्या प्रभागात आपलं मतदान असेल 2 डिसेंबरला आपण आपला बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर दिलेला जो अधिकार आहे, संविधानाने दिलेला लोकशाहीचा अधिकार आहे, त्या अधिकाराचं पालन करा आणि 2 डिसेंबरला मतदान करा आणि आपला मतरूपी आशीर्वाद भाजपाचे जे उमेदवार आहेत, प्रभाग 7चे उमेदवार नितीन दाभेकर असो, उषाताई डुत्रे असो आणि या शहराच्या अध्यक्षा सौ विद्याताई सचिन आत्राम असो, ज्या प्रभाग असो 3ही मतं प्रभाग 14 मध्ये 4 आहे, उर्वरित प्रभाग 1 ते 13 या 13ही प्रभागात 3ही मतं भाजपाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबा अशी त्याला बहुमतानं विजय करा। शेवटी मी या विधानसभेत माजी आमदार म्हणून आश्वासन करतो, या शहराचं निश्चितपणे उज्ज्वल काम, शहराचा सर्वांनी सुंदर विकास करण्याचं ध्येय आमचं आहे। निश्चितपणे आपण ते पूर्ण करू असं आश्वासन करतो। पार्टीचा प्रचार प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमच्या ताई सौ उषाताई डुत्रे आणि आमचे बंधू नितीनजी दाभेकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी आज प्रभाग क्रमांक 7 ची फेरी करत आहे। आज आमचे लाडके आमदार संजय रेड्डीजी बोतकुरवार यांच्या नेतृत्वात आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन माता भगिनींचा आशीर्वाद घेत आहोत आणि आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक 7 मधून मिळत आहे त्याप्रती आणि साहेबांनी जे काही कामं प्रभाग क्रमांक 7 मध्ये केलेला आहे, जो विकास केलेला आहे, त्या विकासाप्रती आज लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 7च्या सगळ्या लोकांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की आमच्या ताई उषाताई डुत्रे आणि आमचे बंधू नितीन दाभेकरजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। येणाऱ्या 2 तारखेला आमच्या प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांना भरघोस मताने विजय करून आम्हाला आमचा मतदाररूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। मी विद्या सचिन आत्राम भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदाची उमेदवार आहेत। आज प्रभाग 7 मध्ये आम्ही प्रचारादरम्यान फिरत आहोत। माननीय आमदार, माजी आमदार साहेब, माननीय निलेश भाऊ चौधरी आमच्यासोबत आहे। सर्वजण आम्ही फिरत असताना जनतेचा इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे, एवढा आनंद होतो, जनता आमच्या पाठीशी असताना खूप आनंद होतो। आणि या शहराचे अध्यक्ष माननीय निलेश भाऊ चौधरी साहेब हे उत्कृष्ट असे तडफदार उमेदवार आहे आणि त्यांचं तडफदार शहराध्यक्ष आहे आणि त्यांचं नियोजन अतिशय असे उत्कृष्ट असं नियोजन आहे। त्यांच्या नियोजनानुसार आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे आणि माननीय माजी आमदार साहेब अतिशय उत्तम असे व्यक्तिमत्व आपल्या शहराला लाभलेले आहे। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्व निवडणुकीचं नियोजन होत आहे आणि या प्रभागाचे
उमेदवार उषाताई डुकरे आणि नितीन भाऊ धाबेकर हे सुद्धा आमच्या सोबत आहे। तर मी जनतेला एवढाच आवाहन करते की या सर्व उत्कृष्ट लोकांना, उमेदवारांना आणि माझे या नगर परिषदेमध्ये जेवढे उमेदवार आहे 29 त्या सर्व उमेदवारांना आणि मला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा आमचे मतदार जनता सर्व पूर्ण करतीलच असा मला विश्वास आहे। मी जनतेला हेच सांगू शकते की मतदार राजा जागा हो, विकासाचा धागा हो, म्हणजे सर्व जनतेने मतदान करा, कृपया प्लीज मतदान करून भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करा।